संपूर्ण राज्यभरात आज चंपा षष्ठीची धूम पाहायला मिळते। मी सध्या मुंबईच्या कुर्ला परिसरात आहे। मिनी जेजुरी म्हणून ओळख असलेल्या या सोमेश्वर खंडोबा जागृत मंदिराच्या बाहेर आपण पाहतोय की भक्तांची मोठी रांग लागलेली आहे। मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात चंपा षष्ठी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। भगवान खंडोबाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि राज्यभरातील खंडोबा मंदिरामध्ये विशेष पूजा, व्रत, दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमाचं या निमित्तानं आयोजन केलं जातं। मंदिरात जाऊन भक्त खंडोबाचं दर्शन घेतात आणि कुटुंबाच्या शांततेसाठी, समृद्धीसाठी सुद्धा प्रार्थना करतात। हळदी, चंपा फुलं, नारळ आणि प्रसाद अर्पण करून पूजा अर्चना केली जाते। मान्यतेनुसार याच दिवशी भगवान खंडोबानं मणी तसेच मल्ल या राक्षसांचा वध केला होता आणि धर्माचं रक्षण केलं होतं। त्या विजयाची स्मृती म्हणून चंपा षष्ठी मोठ्या धूमधामात साजरी केली जाते। हा उत्सव भक्ती, एकता आणि परंपरेचा प्रतीक सुद्धा मानला जातो आणि महाराष्ट्रातील जेजुरी इथे तर लाखो भक्तांची, भाविकांची आज या चंपा षष्ठीच्या निमित्ताने एकच गर्दी होते। हळदीचा अभिषेक केला जातो आणि त्यासोबतच भंडारा जो आहे तो सुद्धा उधळला जातो। राज्यभरातील मंदिरात आज भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि चंपा षष्ठीचा जो सोहळा आहे तो मोठ्या उत्साहानं, आनंदानं या ठिकाणी आपण पाहतोय की साजरा होतोय आणि मंदिरामध्ये सुद्धा मोठी गर्दी होते। कशा पद्धतीचं वातावरण आहे इथे? बघा, हे आनंदाचं वातावरण आहे। सालाबाद परमणी यात्रा भरती ते सद्गुरू तुकाराम बाबा धाकतोडे यांच्या आश्रयाखाली यात्रा घडत असते। वर्षानुवर्ष ही यात्रा चालू आहे। भरपूर आशेनी लोक लांबून येतात, लोकांचे नवसं कंप्लीट होतात, लांबून लांबून लोक देवाला दर्शनाला येतात। चंपाषष्ठी यात्रा ही वार्षिक यात्रा आहे आमचीवाली। तशी आमची सोमवती अमावस्या असती, तशी चैती पौर्णिमा असती, तशी चंपाषष्ठी उत्सव आहे। हा खंडराचा उत्सव आहे। उत्सवाला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करणार। हा, येळकोट येळकोट जय मल्हार। एक जय पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जो जयघोष आहे तो सुद्धा ऐकू येतो। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।